8 वाजता सुरू करणार आहेत. कारण या सेशनमध्ये सीरियस लोकांची गरज आहे. जे लोकं खरंच त्यांच्या 12th बद्दल, त्यांच्या JEE बद्दल, त्यांच्या CET बद्दल सीरियस आहेत. त्यांच्यासाठी वी आर ऑल्वेज हेल्प यू. सो लेट्स स्टार्ट अवर सेशन. बिफोर दॅट मी माझं इंट्रोडक्शन देतो आणि सेशन बद्दल थोडंसं आपण बोलूयात, की सेशन काय असणार आहे. सो माय नेम इज अभिषेक पांडे. आय एम फ्रॉम द एनरोल इंजिनियर्स टीम. बेसिकली मागच्या 4 वर्षापासून नॉट 4 इयर्स सॉरी. आय हॅव मोर दॅन 3.5 years ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स फॉर द 11th, 12th, 10th सायन्स ॲज वेल ॲज मी मागच्या 3 बॅच पासून एनरोल इंजिनियर सोबत आहे आणि स्टुडंटला मेंटर करतोय, काउन्सिलिंग करतोय फॉर द इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस प्लस त्यांच्या 12th JEE CET साठी. आणि आजचं जे सेशन आहे, आजच्या सेशनमध्ये बेसिकली आपल्यासोबत लास्ट इयर आपली एक टॉपर आहे, जी एनरोल इंजिनिअरची स्टुडंट होती. ओके. आणि मी तिच्याबद्दल फार नाही सांगणार कारण ती तिच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगेल. प्लस म्हणजे ती एका वेगळ्या पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलवरही लवकरच आपल्याला भेटायला येणार आहे. सो ते पण तिचं एक वेगळं इंट्रोडक्शन असणार आहे. स्टील जास्त टाइम न घेता मी तुमच्यामध्ये भक्तीला इन्व्हाइट करतो. सो भक्ती, वेलकम टू दिस सेशन. आजचं हे जे सेशन आहे गाईज, या सेशनमध्ये बोर्ड्सच्या खूप खूप म्हणजे खूप मस्त टिप्स जे आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत. बेसिकली जे सिरियस आहेत त्यांनी लगेच या टिप्सला, या गोष्टींना फॉलो करा. आय एम डॅम शुअर अबाउट इट की तुमचे बोर्ड्सचे मार्क वाढतील. सो मी जास्त वेळ न घेता भक्तीला माईक अनम्यूट करण्याची रिक्वेस्ट करतो. सो भक्ती, वेलकम टू यू. आणि सगळ्या स्टुडंट्सही वेलकम. सो मला वाटतं एकदा स्टुडंटनी त्यांची एनर्जी दाखवणं गरजेची आहे. चॅट बॉक्समध्ये जर तुम्ही एक किंवा खाली एक थम्सअप दाखवला तर थोडं आम्हालाही बोलायला एनर्जी येईल. सो थोडंसं डिजिटली ऍक्टिव्ह राहा प्लीज. ओके, नाईस. चलो, रिस्पॉन्स आ रहा है भाई. ओके. सो मी जास्त वेळ न घेता माईक भक्तीकडे हँड ओव्हर करतो. भक्ती, ओव्हर टू यू. जस्ट स्टार्ट विथ युअर इंट्रोडक्शन. सो हॅलो एव्हरीवन. माझं नाव भक्ती चाफेकर. मी माझं 12th 11th दोन्ही पण नगरमधून केलंय. सो आता मी VIT मध्ये CS ब्रांचला फर्स्ट इयरला. Yes, so we can start this session. So Bhakti, mic is yours. तू आता इथून सेशन कंटिन्यू कर. Yes. सो थँक्यू. हॅलो एव्हरीवन. जसं की आता काहींचे JEE झाली असेल, काही जण देणार असतील, पण आपल्या JEE CET सोबत जो मेन क्रायटेरिया आहे या दोन्ही एक्झामचा, तो आहे बोर्ड पर्सेंटेज. सो JEE क्वालिफाय होण्यासाठी आपल्या बोर्ड्सला 75% आणि CET क्रॅक करण्यासाठी आपल्याला बोर्ड्सला 50% हे मस्ट आहेत. सो त्याच्याबद्दलच आपण थोडेसे टिप्स बघूयात. सो नेक्स्ट स्लाइड. सो पहिला पॉइंट आहे की आता प्रिपेअर कसं करायचं आहे बोर्डसाठी. जर स्टार्टिंग पासूनच तुम्ही प्रिपेअर केलं असेल, आय होप सो की ते जेवढेही काही जॉईन असतील त्यांनी कोणती कोचिंग जॉईनच केली असेल. सो काही कोचिंगमध्ये असं होतं की बोर्ड्सच्या दृष्टीने प्रिपेअर करून घेतात, काहीच्या दृष्टीने CET किंवा JEE फोकस ठेवून होतं. सो मेन प्रॉब्लेम असा होतो की मुलांना रायटिंगची प्रॅक्टिस नाही राहत, पेपर रिप्रेझेंट करता येत नाही. सो त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. प्रिपेअर करायचं झालं तर स्टार्टिंग पासूनच आपण आपल्या जे काही क्वेश्चन आन्सर असतील ते बघायचे. सगळे टॉपिक्स आपल्या अप टू डेट असायला पाहिजेत. आता प्रिपेअर करण्याची ह्या टाइमला तर तुम्ही असं प्रिपेअर केलं पाहिजे की आता जे टॉपिक्स तुमचे मिस झालेत किंवा जे चॅप्टर्स तुमचे राहिलेत त्याच्यावर जास्त टाइम वेस्ट न करता, जे तुम्ही आता आधी सगळं केलेलं आहे, तुम्हाला वाटतं की आता हे चॅप्टर झालेत, त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. रिव्हिजन करायची म्हणजे जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तेव्हाच एक शॉर्ट सिनॉप्सिस म्हणून ते एका पेजवर लिहून ठेवा. जास्त नको, 2 पेजमध्ये तुम्ही तुमचं सिनॉप्सिस करून ठेवा, जेणेकरून काय होईल की तुम्ही ते जेव्हा रिवाइज करताल त्याच्यासाठी ते हेल्प होईल. ते कसं करायचं मी तेही तुम्हाला सांगेन. अवॉइड करायचं म्हणजे जे आता चॅप्टर झाले नाहीये त्याच्यावर टाइम वेस्ट करू नका. तो एक मेन आहे. कारण यावेळेस असं होतं की मुलं काय करतात, जे चॅप्टर झाले नाही त्याच्याकडे जास्त लक्ष देतात. अरे ते आपलं झालं नाहीये, सो त्याच्यावर जास्त फोकस करतात. ती एक गोष्ट करायची नाही. आणि दुसरं म्हणजे कुठलाही स्ट्रेस न घेता, जास्त रिझल्टचा विचार न करता एकदम फ्रीली पेपर द्यायचा.
आणि काम राहण्यासाठी तुम्ही तुमच्या हॉबीज वगैरे ते एक्सप्लोर करू शकता. सो नेक्स्ट स्लाइड. सो आपल्याला फोकस आता मेन कशावर करायचा आहे. ह्या टाइमला आपण आपली बोर्डसाठीची रिव्हिजन चालू झाली पाहिजे. आता रिव्हिजन करताना पहिले आपण हे बघूया की हे बघायला पाहिजे कोणत्या चॅप्टर्सवर जास्त वेटेज आहे आणि कोणते चॅप्टर केल्यावर की आपल्याला जास्त काही त्याचा फरक पडणार नाही आपल्या पेपरवर. आता जसं की आपलं लास्ट चॅप्टर झालं फिजिक्स बद्दल बोलू आपण. लास्ट सपोज घेतला आपण सेमी कंडक्टर्स. सो त्याच्यावर काय होतं जास्त हे नाही, हार्डली 1 क्वेश्चन एका सेक्शनमध्ये. सो ते क्वेश्चन काय होतं, जर दुसरे काय हाय वेटेजचे चॅप्टर आहे ते ओव्हरलॅप करू शकतात त्याला. सो आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह न करता आपण पुढचं करू शकतो. सो ते आधी चेक करा की कोणत्या चॅप्टर्सला जास्त वेटेज असेल त्याचा जास्त प्रिपेअर करा त्यापेक्षा ज्या चॅप्टर्सला लेस वेटेज आहे. दुसरं म्हणजे फिक्स टाइम टेबल फॉलो करा. असं म्हणणार नाही की तुम्ही टाइम ठरवून घ्या की ह्या टाइमला मला हा सब्जेक्ट करायचा आहे. तुम्हाला जसं वाटेल की समजा मला आता मॅथ्स करता करता समजा कंटाळा आला, सो मी असं करू शकतो की मॅथ्स तिथेच मी ड्रॉप करून मला केमिस्ट्री थोडंसं इझी वाटतं किंवा इंटरेस्टिंग वाटतं, सो मी केमिस्ट्री करायला घेतलं. सो असं करा. टाइम टेबलमध्ये हे जरूर इन्क्लूड करा की जर तुम्ही काही बनवलं असेल तर त्यामध्ये तुमची जेवणाची वेळ आणि खाण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ ही चुकली नाही पाहिजे, कारण दॅट्स द मेन थिंग. कारण त्याच्यावर जर आपलं हेल्दी डाएट असेल प्लस झोप जर बरोबर असेल तर त्याचा इफेक्ट तुमच्या स्टडीवर आपोआप दिसून येतो. ते मेन थिंग आहे. 2 to 3 सब्जेक्ट पर डे. आता काहींना PCM असेल, काहींना PCB असेल, काहींना दोन्ही असतील. सो ॲटलिस्ट आता रिव्हिजन करताना पर सब्जेक्ट 1 तास कंपल्सरी द्या. आणि त्यात असं नाही की पूर्ण आपल्याला चॅप्टर रिवाइज करायचा आहे. जसं मी म्हणले सिनॉप्सिस तेवढं जरी केलं, कारण आणि ते सिनॉप्सिस आपण चॅप्टर प्रिपेअर करताना तो सिनॉप्सिस आपण स्वतः बनवलेला पाहिजे. कारण मग काय होतं, आपण सपोज एखादं बघतोय की आता मी थर्मोडायनामिक्स करते, त्यात मी फर्स्ट लॉ वाचला. तर फर्स्ट लॉ मध्ये मी हा रेफरन्स मी ह्या नोटबुक मधून घेतला होता किंवा ह्या बुक मधून घेतला होता. सो ते आपल्याला रिकॉल होतं. प्लस त्याच्या रिलेटेड आपण काय काय वाचलं होतं हे सुद्धा त्यांनी रिकॉल होते. सो ते स्वतःचे सिनॉप्सिस आपल्याला हेल्प करतात. आणि हे 2 to 3 सब्जेक्ट म्हणजे PCM किंवा PCB जो काही तुमचा ग्रुप आहे त्याच्यासाठी 1 तास कंपल्सरी द्या. आणि जर दोन्ही असतील तर कधी कधी मॅथ्स घ्या, कधी कधी बायो घ्या. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आता सपोज केमिस्ट्री माझं झालं आहे, मला येत आहे, सो ते तुम्ही रिप्लेस करू शकता. बायोने रिप्लेस करा किंवा तुम्हाला वाटतं बायोने मॅथ्स सोबत करायचंय किंवा फिजिक्सला रिप्लेस करा. ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुमचा अभ्यास किती आहे त्याच्यावर. प्रॅक्टिस पेपरमध्ये काही कोचिंगमध्ये होत असेल, काही कोचिंगमध्ये नाही. सो सगळ्यांसाठी सांगते मी की प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करा. मागचे 3-4 वर्षाचे पेपर्स नक्की सॉल्व्ह करा. आणि तो टाइम असा नाही की कधीही बसलो, कधी उठून गेलो मध्येच, असं नाही. कंटिन्यू 3 तासाचा पेपर आहे, 3 तास टाइम लावा. त्या पेपरमध्ये एकटे बसा, रूम लॉक करून घ्या, काही करा, पण ते 3 तास मला इथून उठायचं नाहीये, काय नाहीये. आणि सिन्सिअरली आपण जसं बोर्ड्सचा पेपर देतोय तसं करा. कारण प्रॅक्टिस पेपर आपण जे सॉल्व्ह करतो त्यांनी पहिलं म्हणजे आपल्याला कळतं की टाइम कसा आपल्याला युटिलाइज करायचा आहे. असं नाही झालं पाहिजे की आपण सेक्शन ए वरच 1 तास लावला. सेक्शन ए आपण अर्धा तासात आपलं कम्प्लीटच झालं पाहिजे. कारण तो अर्धा तास जो सेक्शन ए साठी आपल्याला नाही लागणार, तो आपल्याला सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये युटिलाइज करावा लागतो. कारण सेक्शन सी आणि सेक्शन डी असे पार्ट्स आहेत की जे एक्झामिनर जास्त एक्सपेक्ट करतात स्टुडंट्स कडून की ह्या सेक्शन मध्ये स्टुडंट्सनी जास्त डिटेलमध्ये गेलं पाहिजे. जास्त लेंदी काय म्हणतात, जर काही थेअरी आन्सर्स असतील तर स्टुडंट त्यात किती डीपली लिहितोय हे जास्त त्यांच्यासाठी मॅटर करतो. सो सेक्शन ए मध्ये PYQs 1 मार्क क्वेश्चनवर टाइम वेस्ट न करता ते सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये युटिलाइज झालं पाहिजे. सो ह्या सगळ्यांचं जे बेसिक नॉलेज आहे की पेपर कोणत्या सेक्शनला कोणता टाइम द्यायचा, काय करायचं, हे सगळं ते सॅम्पल पेपर तुम्ही जेवढे सॉल्व्ह करतात त्याने तुम्हाला आयडिया येऊन जाते. तरी मी तुम्हाला एक जनरली सांगते की कोणत्या सेक्शनला कुठला टाइम द्यायचा. तुमचा सेक्शन ए हा मोस्टली MCQs आणि 1 मार्क क्वेश्चन याच्यावरच असतो. सो त्याला मोस्टली अर्धा तास खूप झाला. त्याच्यानंतर असतो सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये तुम्हाला 1 तास तुम्ही कम्प्लिटली यूज केला तरी काही हरकत नाहीये, कारण त्यात 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात.
इच फॉर 2 मार्क्स. सो तुम्ही तिथं टाइम युटिलाइज करू शकता. तुम्हाला वाटलं एखादा एक्स्ट्रा जर तुमचा 1 तासात झाला तो सेक्शन सॉल्व्ह, तर तुम्ही मे बी एखादा एक्स्ट्रा सॉल्व्ह करून ठेवू शकता किंवा जर एखादा चुकला तर त्याला मार्क्स भेटतील असे. आणि उरलेला जो तुमचा 1.5 तास आहे, तो सगळा तुम्हाला सेक्शन सी आणि सेक्शन डी साठी ठेवायचा आहे. सो धिस इज द मेन काय म्हणतात आपण टाइम मॅनेज करू शकतो आणि ते तुम्हाला कळून जाईल तो जर तुम्ही रेग्युलरली पेपर सॉल्व्ह करत असाल तर. जसं पेपर सॉल्व्ह केलं म्हणजे तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिसही होते. तुम्ही जर एखादा पेपर लिहिताय तर तुम्ही एक टीचर्सला चेक करायला द्या. तुमचे क्लास टीचर असतील किंवा वेगळे त्यांच्याकडून चेक करून घ्या. मग तुम्हालाही कळतं की अच्छा इथे आपल्याला जास्त एक्सपेक्टेड होतं त्यांना लिहिण्यासाठी. सो त्याने काय होतं आपली रायटिंग प्रॅक्टिसही वाढते पेपर सॉल्व्ह केल्यामुळं. आपण कुठे कमी पडलो तेही आपल्याला कळतं. सो नेक्स्ट स्लाइड. आता ह्या टाइमला ह्या पॉइंटला कुठलेही न्यू चॅप्टर न करता रिव्हिजनवर आपल्याला मेन फोकस करायचा आहे. कारण 10 तारखेपासून बोर्ड्सचे पेपर आय थिंक पहिला इंग्लिशचा पेपर आहे. सो हार्डली आपल्या 10 दिवस आहेत आपल्या हातामध्ये. सो ह्या टाइममध्ये रिवाइज करायच्या जे तुम्ही सिनॉप्सिस बनवले असतील तर वेल अँड गुड. नसतील तर काही नोट्स वापरत असतील तर ते करा. आणि ह्या वेळेस तुम्ही सिनॉप्सिसच करा. पूर्ण चॅप्टर वाचायची गरज नाहीये. मेनली ते फॉर्म्युलेज कसे डिराईव्ह झाले, डेरिव्हेशन नीट करा. थेरी पार्ट तुम्ही वाचून काढला ते समजून घ्या. ते पूर्ण अप टू लाईन लर्न करायची अजिबात गरज नाहीये. जस्ट त्याच्यातले जे मेन पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवा किंवा ते लिहून ठेवा. जेव्हा तुम्ही रिव्हिजन करताय ते सुद्धा लिहून ठेवा. आता जर तुम्ही रिव्हिजन करत असाल पेपरच्या वेळेस मोस्टली तुम्हाला 1 तासच असतो पेपरसाठी. 1 दिवस असतो पेपरच्या आदल्या दिवशी. सो त्यावेळेस पण तुम्हाला हे सिनॉप्सिस गरजेचे पडतील की तुमचा फास्ट काय म्हणतात रिकॉल होईल, तुम्हाला रिवाइज होईल त्यावेळेस सुद्धा. कारण पूर्ण तुमचे जे 16 चॅप्टर्स आहेत ते पेपरच्या आधी एका दिवसात रिवाइज करणं लाईन टू लाईन हे मोस्टली पॉसिबल नाहीये. सो हे सिनॉप्सिसचा हा एक मेन ॲडव्हान्टेज आहे. फोकस ऑन जसं मी म्हणलं डेफिनेशन, फॉर्म्युलेज डिराईव्ह कसे झाले ते, न्यूमरिकल्सवर ते फॉर्म्युलेज वापरून कोणता न्यूमरिकल सॉल्व्ह होईल त्याची थोडीशी प्रॅक्टिस करा. त्याचे बॅक्स आपण जे पेपर सॉल्व्ह करतो ते बघा. त्यात कोणत्या टाईपचा न्यूमरिकल आला होता, तिथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होऊ शकतो. असं पूर्ण नाही. सपोज तुम्ही एखादं पेपर जस्ट बघताय, तुम्हाला एखादं न्यूमरिकल दिसला, रफ बुक घ्या, एका साईडला सॉल्व्ह करून बघा. तिथं कोणता फॉर्म्युला तुम्ही एक विचार करून बघा की इथं कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. एक सिम्पली ॲज अ रफ म्हणून ते सॉल्व्ह करून बघा. डायग्रॅम्स हे असे फॉर्म्युलेज झालं, डेरिव्हेशन झालं, न्यूमरिकल झालं, डायग्राम झालं, हे असे जिथे एक्झामिनर्स तुमचे मार्क्स कट करू शकत नाही, जेवढे की थेअरीमध्ये करू शकतात. त्यांना काही रिझन भेटतं की हा थेअरीमध्ये हा वर्ड नाहीये किंवा हा सेंटेन्स लिहिलेला नाहीये. पण न्यूमरिकल जर तुमचं अप टू डेट असेल, गिव्हन लिहिलंय सगळं, काय फाइंड करायचंय, टू फाइंड, सोल्युशन, आन्सर, असं जर सगळं स्टेप वाईज तुम्ही लिहिलं असेल, देर इज नो चान्स फॉर द एक्झामिनर टू कट युअर मार्क्स. सेम फॉर द डेफिनेशन, सेम फॉर द डेरिव्हेशन्स. हिअर ऑल्सो क्रिएट 1 पेज क्विक नोट्स. जसं मी म्हणलं सिनॉप्सिस इट इज अ मस्ट. सो ते अजूनही बनवले नसते, रिवाइज करत असतात, आता सुद्धा तुम्ही ते बनवू शकता. ते तुम्हाला पेपरसाठी फायद्याचं ठरेल. आणि जसं मी म्हणलं की पेपर सॉल्व्ह करा. तुम्ही 2-3 दिवसात जरी एक पेपर सॉल्व्ह केला, सपोज आज मी मॅथ्स केलाय, उद्याचा 1 दिवस सोडून उद्या फिजिक्सची प्रिपरेशन करा, परवा फिजिक्सचा पेपर द्या. सो असं बट पेपर सॉल्विंग इज मस्ट. नेक्स्ट स्लाइड. आता मोस्टली बोर्ड्सच्या याच्यात ज्या मिस्टेक्स होतात त्या, पहिलं म्हणजे मुलं असं असतात, मुलांचं म्हणजे मी पाहिलेल्या काही केसेस आहेत त्याच्यावरून असं होतं, नाही मी फक्त JEEचा अभ्यास केला, नाही मी फक्त CETचा अभ्यास केला, त्याच्यामुळे मी बोर्ड्समध्ये माझा अभ्यास करायचा राहिला. पेपर प्रेझेंट नीट करता येत नाही. प्रेझेंट म्हणजे लिहायचं किती आहे ते माहित नसतं. कारण CET JEE मध्ये काय असतं, आपण फक्त जस्ट एज अ रफ पेपर, कारण तो पेपर आपला कोणी बघणार नसतो, आपण काय सॉल्व्ह केलंय, कसं आन्सर काढलंय. पण बोर्डचे असे पेपर असतात, आपलं प्रेझेंटेशन, आपलं जेवढं पेपर छान असेल तेवढं आपलं एक्झामिनर आपलं तेवढं इम्प्रेस होतो. सो इथं आपण जे काय करतोय आपल्या पेपरनुसार तर एक्झामिनर पुढे रिप्रेझेंट होणार असतं, आपण काय अभ्यास केला. सो पहिलं म्हणजे ते एक बोर्ड्सला ग्रँटेड घेऊ नका, ते पहिली एक गोष्ट.
आणि मिस्टेक्स अवॉइड करायचं झालं म्हणजे आता मेन आहे आपले पेपरचे दिवस चालू आहे. सो रात्री लेट नाईट जागायचं नाही, अजिबात नाही. तुम्हाला जे काही करायचंय दिवसभर तुम्ही ते करा. सकाळी 9ला उठलात तरी चालेल. तुम्हाला रात्री 9 पर्यंत टाईम आहे. त्या 12 तासात तुम्हाला काय करायचं असेल ते करा. 9 पर्यंत, 10 पर्यंत. 10 मॅक्स 11. 11च्या पुढे जागू नका. कारण माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते मी, काहीच होत नाही. म्हणजे किती जरी तुम्ही ठरवलं, की मी आता पूर्ण रात्र जागतो आणि दुसऱ्या दिवशी पेपर देतो. काहीच फायदा होत नाही. मी स्वतः काही असे केसेस पाहिल्या आहेत. आमच्या क्लासमध्ये झालं, कॉलेजमध्ये झालं. सो जसं मी म्हणलं स्लीप इज द मस्ट. त्याने काय होतं तुमचं माइंड फ्रेश होतं. तुम्हाला कळतं, की लक्षात येतं आपोआप. तुमचं माइंड फ्रेश असलं ना, ते लक्षात येतं. त्याला रिकॉल होतं, की आपण आदल्या दिवशी काय अभ्यास केला होता. सो दुसऱ्या दिवशी आपण ते प्रेझेंट करायला ते आपल्याला हेल्प होते. दुसरं म्हणजे आपले जे मार्क्स आहेत, ते दुसऱ्यांशी कंपेअर करू नका. त्याने काय होतं, स्वतःचा कॉन्फिडन्स जातो. अरे, त्याला जास्त मार्क्स पडले माझ्यापेक्षा, मला कमी पडले. नेमकं काय झालं? त्यांनी आपला कॉन्फिडन्स लूज होतो. प्लस त्याचे इफेक्ट सुद्धा आपल्या पेपरवर अजून जास्त दिसायला लागतात. मे बी काही-काहींचं होतं, काही जण डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशनमुळे गेल्यावर अजून त्यांच्या पेपरवर त्यांचा इफेक्ट होतो. मार्क्स अजून कमी होतात. सो ते एक. दुसरं म्हणजे YouTube व्हिडिओज. तो एक मेन काय म्हणतात डिसएडव्हांटेज म्हणा किंवा काय म्हणा, हॅझार्डस म्हणा बोर्डच्या पेपरसाठी काही चालेल. कारण काय होतं, आता असं होतं मुलांचं, मी हे करू का ते करू? आता माझं हे राहिलंय, मग माझं ते राहिलंय. मग अरे, त्यांनी YouTubeवरून केलं होतं म्हणून त्याचा अभ्यास झालाय, माझा नाही झालाय, सो मी पण व्हिडिओ बघू का? सो ते टाळा. तुम्ही क्लासवर क्लासच्या याच्यावर सगळं करत असाल, तर क्लासवरच तुम्ही थांबा. ते जे करून घेताय तुमच्याकडून तेवढंच करा. जर तुम्ही पहिल्यापासूनच एखादं YouTube चॅनल आहे आणि तुम्ही तेच 12च्या स्टार्टिंगपासून तेच फॉलो करत आलाय, तेवढंच एक फॉलो करा. दुसरे कोणतेही व्हिडिओज बघू नका, की हे स्ट्रॅटेजीज, ते स्ट्रॅटेजीज, हे क्वेशन्स येणार आहेत आणि ते क्वेशन्स येणार आहेत, याच्यात पडू नका. कारण पेपरच्या वेळेस असे खूप सारे व्हिडिओज येतात, की हे क्वेशन्स 100% येणार आहेत आणि यातूनच तुम्ही अभ्यास करा वगैरे, वगैरे. सो ती एक गोष्ट अव्हॉइड करा. दुसरं म्हणजे स्टार्टिंग न्यू टॉपिक्स बिफोर एक्झाम. असं होतं, की आता स्टार्टिंगला अभ्यास होतो. दिवाळीनंतर असं होतं, की अभ्यास कमी पडायला लागतो, कंटाळा येतो, झोप वाढते. त्याच्यामुळे काही टॉपिक्स होऊन जातात आणि इट्स नॅचरल, की शेवटचे टॉपिक्स म्हणजे सगळ्यांचेच, नॉट असं स्पेसिफिकली एक नाही, सगळ्यांचेच ते टॉपिक्स थोडे करायचे मागे राहून जातात किंवा फुल्ली प्रिपेअर्ड होत नाही. सो त्याच्याकडे आता जास्त वेळ न देता आपले जे आधीचे टॉपिक्स झालेले आहेत, जे आपल्याला वाटतं, की हो मी एकदम गॅरंटेड आहे, की याच्यावर कोणताही क्वेशन येऊ दे, मी तो सॉल्व्ह करू शकते किंवा शकतो. सो त्याच्यावर जास्त फोकस करा. अजून त्याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. थिअरी एकदा रिवाईज करा पूर्णी. अ, आणि जे टॉपिक्स तुमचे मागे राहिलेत, सो त्याचं काय करायचं? सगळं थिअरी वगैरे काहीच नाही करत बसायचं. फिजिक्सबद्दल झालं, की न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्स बघायचे. त्याचे काय न्यूमेरिकल्स फॉर्म्युले बघायचे. एखादं डेरिव्हेशन तुम्हाला करावं वाटलं तर, किंवा मग ते फॉर्म्युल्यावरून जस्ट आपले फक्त न्यूमेरिकल सॉल्व्ह झाले पाहिजे तेवढे 3-4 चॅप्टरचे. सपोज काहींचं 1 राहिलं असेल, 2 राहिले असेल, तर त्याचे फॉर्म्युले बघून जस्ट आपले तेवढे काय म्हणतात, तेवढे न्यूमेरिकल जरी त्या चॅप्टरचे सॉल्व्ह झाले, तरी ते काही नाही कव्हर होऊन जातं आणि थेअरी क्वेशन बाकी ते ओव्हरलॅप करू शकतो. सो थेअरी क्वेशनचं काही हे नाहीये. सो मी एवढं सांगेन, की लास्ट चॅप्टर तुम्हाला किंवा लास्टच नाही, मधले कुठलेही चॅप्टर्स तुम्हाला वाटलं, ज्यांना वेटेज कमी आहे किंवा काय, त्या चॅप्टर्सचे जस्ट तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह होतील एवढा जरी अभ्यास केला तरी तो सफिशियंट आहे. आणि जसं मी म्हटलं, त्याला एवढे मार्क्स पडले, मला कमी पडले, रिझल्ट, त्याची ओव्हर थिंकिंग करू नका. आत्ता तुम्हाला जेवढा अभ्यास करता येईल तेवढाच करा. जास्त टेन्शन घेऊ नका. सो नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. जसं लाईट रिव्हिजन, जस्ट रीड द सिनॉप्सिस, नॉट द थेअरी पार्ट होल, जस्ट द मेन पॉइंट्स व्हॉट यू आर हॅव्हिंग. नेक्स्ट म्हणजे फॉर्म्युलाज, की पॉइंट्स, द स्मॉल स्टेप्स बिटवीन द डेरिव्हेशन्स. स्लीप ॲट लिस्ट 6 to 7 hours. ओके, इट इज सफिशियंट. पण घ्या. पेपरच्या आधी, तुम्ही आधी नाही घेतली तरी चालेल. पेपरच्या आधी तुम्हाला दुसऱ्या दिवशी मॅथ्सचा पेपर आहे, केएमचा पेपर आहे,
त्याच्या आधी नक्की घ्या. किंवा काही-काहींना होतं, की अरे उद्या पेपर आहे, सो मी आज रात्री जागेल किंवा हे. तसं अजिबात करू नका. कारण त्याचा काय होतं, एक तर पेपर 11 वाजता असतो. तेव्हा आपण काही-काहींचं असतं जेवण करून जाता वगैरे, वगैरे. पण त्याने काय होतं, त्या टाईमला झोप यायला चालू होते. सो ते जर होऊ द्यायचं नसेल, तर रात्री नीट झोप घेऊन पेपरला जा, एवढं सांगेल. आणि एक्झाम मटेरियल्स म्हणजे तेच, आता तुम्ही काही पॉकेट स्टडी वगैरे काही वापरत असाल, तर ते कोणते गाईड वापरत असाल. पण सगळ्यात पेक्षा तुमच्या क्लासच्या नोट्सपेक्षा जे तुम्ही स्वतः बनवलेले सिनॉप्सिस आहेत, दॅट्स द मेन. तेच तुम्हाला हेल्प करतील जास्त, जर तुम्ही आधी सगळा अभ्यास केला असेल आणि आत्ताही तुम्ही रिव्हिजन करत असाल, आत्ताही तुम्ही ते बनवा. मी तेच परत सांगते, सिनॉप्सिस वर्क्स अ लॉट. आणि मिस्टेक्स म्हणजे तेच आहे, रात्रीचं जागू नका ऑब्व्हियसली. रिवाइज एव्हरीथिंग अगेन, एव्हरीथिंग म्हणजे सगळंच रिवाइज नाही करायचंय. तेच सांगेल मी परत, फॉर्म्युलाज, डेरिव्हेशन्स, डायग्राम्स, एव्हरीथिंग. सो नेक्स्ट स्लाईड. आता अभ्यास किती वेळ करायचा किंवा काय? जसं मी म्हटलं, रिव्हिजनसाठी 1 आवर इज सफिशियंट. मग तुम्ही 1 आवरमध्ये 1 चॅप्टर करा, अर्धा चॅप्टर करा किंवा एका तासामध्ये तुम्ही 3-4 चॅप्टर करा. इट डझंट मॅटर. तुम्ही एका तासात समजा 3 तासात तुमचे 3 चॅप्टर झाले. तुम्हाला वाटलं की मध्येच करता मला बोर झालं. तुम्ही कुठल्याही हॉबीज करा किंवा कोणाला वाटलं मला ड्रॉइंग काढावी वाटतेय, काढा. कोणाला वाटतं मला झोप आली आहे, झोपा. पण ती झोप फक्त 15 मिनिटाचीच असायला हवी. जस्ट अ पॉवर नॅप. इट शुड नॉट एक्सटेंड अप टू द 1 आवर. सो ते एक मेन आहे. पॉवर नॅप घ्या 15 मिनिटं. तुम्ही त्या 15 मिनिटात काहीही करा, ज्याने तुम्ही फ्रेश व्हाल, वॉकला जा, काहीही करा. सो दॅट्स द मेन. ते सुद्धा तुमचं माइंड फ्रेश करण्यासाठी हेल्प करतात. दिवसभर तुम्ही सगळी हे करा, काय म्हणतात, 3 तास तुमच्या प्रिलिम्ससाठी काढा. 3 तास तुम्ही रिव्हिजन करण्यासाठी काढा. 1-1.5 तास सपोज आपण इकडे-तिकडे टाईमपास ठेवू. रात्री जो तुमचा फायनल असेल, जेवण झाल्यावर म्हणा किंवा जेवणाच्या आधी म्हणा किंवा झोपायच्या आधी म्हणा, तो 1-1.5 तास तुमचा जो असेल, सपोज तुम्ही एखादी प्रिलिम सॉल्व्ह केली आहे, सो त्यामध्ये सपोज हा क्वेश्चन मला नाही आला, सो हा का नाही आला, त्याच्यावर थोडंसं अनालिसिस करा. त्याचं आन्सर नेमकं कोणत्या पद्धतीने मला लिहायला हवं होतं किंवा ते एखादा MCQ आहे, तो सॉल्व्ह का नाही करता आला, मला फॉर्म्युला नाही आठवला का, काय झालं, कॅल्क्युलेशन चुकले असतील तर त्या कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा. थेरी क्वेश्चन असतील तर एकदा वाचून काढा, जर तो तुम्ही हाय वेटेजचा असेल तर. नसेल तर स्किप केला तरी काही हरकत नाहीये. डेरिव्हेशन झाले तर एखादी स्टेप असं होतं ना, की काही सबस्टिट्यूशन द्यायचे असतात. सपोज डेरिव्हेशनमध्ये सुद्धा काही इंटिग्रेशन वगैरे असतात. मॅथ्समध्ये काही इंटिग्रेशनमध्ये फॉर्म्युलाज वगैरे यूज करायचे असतात भरपूर. सो ते फॉर्म्युला मला आठवला नाही किंवा काय झालं, सो ते एकदा फॉर्म्युल्याची रिव्हिजन करा. आणि बेसिकली असं करा, की तुम्ही जे दिवसभरात जो काही चॅप्टर्स रिवाइज केलेत, त्या चॅप्टर्सवरती मागच्या 3 इयर्समध्ये किंवा 4 इयर्समध्ये असे किती क्वेश्चन आलेत बोर्ड्समध्ये, ते एकदा बघा. कारण त्याने सुद्धा तुम्हाला भरपूर हेल्प होते आणि कळतं नेमकं, की आपल्याला ह्या चॅप्टर्सवर असे हे क्वेश्चन्स येणार आहेत, सो आपण त्या ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो वगैरे. आणि पेपरला जाताना एकदम फ्री माइंडने जा. असं समजून जा, की आपला सगळा अभ्यास झालाय आणि कसलंही पॅनिक न होता नीट झोप, खाऊन पिऊन वगैरे जावा. सो थँक यू. कोणाला क्वेश्चन्स सो असेल? येस. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू भक्ती. काही खूप मेजर इन्साइट्स भक्तीने दिलेले आहेत. मला माहित नाही तुम्हाला जाणवल्या की नाही जाणवल्या, बट मला जाणवल्या की जर या गोष्टी मी केल्या असत्या तर माझे 12th ला मार्क वाढले असते. पहिलं ते म्हणजे प्रॉपर झोप घेऊन, रेस्ट घेऊन मग अभ्यासाला लागा. जे मी माझ्या वेळेस नव्हतं केलं. मी रात्रभर पेपरचा अभ्यास करायचो, 2-4 तास झोपायचो आणि पेपरला जायचो. आत्ता ते मला कुठेतरी रिकॉल होतंय, की मला त्यावेळेस खरंच कोणीतरी सांगायला पाहिजे होतं ही गोष्ट, की या गोष्टी तू फॉलो करायला पाहिजे. सो बरेचसे काही छान इम्पॉर्टंट पॉइंट्स जे आहेत ते भक्तीने सांगितलेत. सिनॉप्सिस बद्दल बोललीये, त्यानंतर PYQ बद्दल बोललीये. असे खूप सारे पॉइंट्स आहेत, जे आपण लास्ट मोमेंटला हे YouTube चॅनल, ते YouTube चॅनल, या युट्यूबरला फॉलो करतो. कुठला युट्यूबर चांगला किंवा वाईट आहे हे नाही म्हणायचं मी. सगळेजण छान आहेत. सगळेजण
प्रॉपरली नॉलेज शेअर करण्याचाच प्रयत्न करतात. बट एकसोबत खूप साऱ्या गोष्टी बघितल्या ना, तर स्टुडंट मॅक्सिमम कन्फ्यूज होतात. सो या मोमेंटला कन्फ्युजन नाही तर फोकस जास्त गरजेचा असतो. त्यामुळे इकडे-तिकडे सर्च करण्यापेक्षा तुम्ही केलेल्या अभ्यासावर स्वतःवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला छान मार्क येतील. सो नेक्स्ट जे सेशन आहे किंवा नेक्स्ट मी म्हणेल नेक्स्ट जो आपण म्हणूयात या सेशनचा जो पार्ट आहे, तो आहे क्वेशन एंड आन्सर. सो त्याच्या आधी जर तुम्हाला काही हेल्प लागली या 10-20 दिवसामध्ये असं कुठे जरी वाटलं, की थोडंसं डिमोटिव्हेट झालेलं आहे, सर अभ्यास होत नाहीये, काही इश्यूज येतायत, तर एनरोल इंजिनिअर्सची टीम जी आहे, ही तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्ही कधीही 24/7 एनरोल इंजिनिअर्सच्या टीमला फोन करू शकता. तुम्हाला वरती नंबर दिलेले आहेत, स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत. यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट अँड यू कॅन लाइक तुम्हाला कधी जर इश्यू आला, तरी तुम्ही एनरोल इंजिनिअर्सच्या या नंबरवर कधीही कॉल करू शकता. एनरोल इंजिनिअर्सची टीम तुम्हाला मदत करेल. यासोबत एनरोल इंजिनिअर्सच्या टीमकडून बेसिकली आता मीही स्वतः सांगेल, की लगेच YouTube चॅनलला वगैरे हे एनरोल इंजिनिअर्सच्या बघू नका. पण जर कदाचित तुम्हाला जसं भक्तीने एक पॉइंट सांगितला होता, की अ, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत किंवा वेटेज वाईज चॅप्टर करणं आता खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. सो जर तुम्हाला वेटेज तुमच्याकडे ऑलरेडी असेल, व्हेरी वेल अँड गुड. जर नसेल आणि तुम्हाला कुठेच नाही भेटलं, तर लास्ट ऑप्शन एनरोल इंडियाच्या YouTube चॅनलवर जा. मी म्हणणार नाही की YouTube बघा, बट आता वेटेज एखाद्या विसरू शकतात स्टुडंट. बरोबर आहे भक्ती? कोणत्या चॅप्टरला किती? जर कुठेच नाही भेटलं, इझिली अवेलेबल नाही झालं, तर आपल्या प्लेलिस्टमध्ये चॅम्पियन सीरीजमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. ओके. सेम काही सेशन्स आहेत हे अपकमिंग डेजमध्ये तुमच्यासाठी घेतले जातील. सीईटीसाठी, जेईचा जो पेपर 2 आहे तुमचा जो होणार आहे, त्यासाठी घेतले जातील. एनरोल इंजिनिअर्सच्या WhatsApp ग्रुपवर कनेक्टेड राहा. जेवढं तुम्ही जास्त कनेक्टेड राहणार आहेत, तेवढ्या प्रॉपर नोट्स, प्रॉपर गोष्टी तुम्हाला टाईम टू टाईम भेटत राहतील. इकडे-तिकडे फिरण्याची गरज नाही. वन स्टॉप सोल्युशन देण्याचा एनरोल इंजिनिअरची टीम तुम्हाला प्रयत्न करते. सो मी जास्त वेळ नाही घेते. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील, तर तुम्ही हँड रेज करू शकता. आयदर माईक अनम्यूट करू शकता आणि तुम्ही डायरेक्टली भक्तीला किंवा मला तुमचे क्वेशन्स विचारू शकता. या. आता माईक तुमच्याकडे स्टुडंट प्लीज. सो ज्याला काही डाऊट आहे बिनधास्त अगदी माईक अनम्यूट करा आणि तुमचे क्वेशन विचारा. हॅलो भक्ती दीदी. हॅलो. मी नगरवरून बोलतेय, नम्रता मस्के. हां, बोल. तर मॅथ्स मध्ये ज्या थेरीज येतात, थेरम वगैरे चूज करायला, तर ते नाही का आता आपण थोडाच वेळ राहिलाय माहिती पेपरला, पण ते मग ओव्हरलुक वगैरे ते कसं केलं पाहिजे? तू म्हटली की सिनॉप्सिस वगैरे ते माझ्या मॅथ्सच्या भरपूर म्हणजे मॅथ्सच्या माझ्या बऱ्यापैकी झाल्यात, पण त्यात म्हणजे मी नाही का थेरम मेन्शन नाही केले की कसे प्रूव्ह वगैरे करायचे, तर मग ते कसे रिवाइज केले पाहिजे? आता थेरम म्हणशील तर तू आता जेव्हा परत ते रिव्हिजन करशील थेरमचे, सो असं करायचं की तुला असं वाटतंय की त्याचे बेसिक पॉइंट आता त्या थेरमची स्टार्टिंग कशी केली आहे ते मेन्शन कर. ते स्टेप सॉल्व्ह करता करता तुला असं वाटतंय की सॉल्व्ह करता करता ही स्टेप इथे इम्पॉर्टंट आहे. सो ती एक मेन्शन करून ठेव. त्या थेरमची काही फिगर वगैरे असेल तर ती काढून ठेव. आणि ते अजून तुला जर काही वाटले की 2-3 स्टेप इथे इम्पॉर्टंट वाटताय की हे थेरममध्ये आलेच पाहिजे किंवा एखादं स्टेटमेंट हे थेरममध्ये आलंच पाहिजे. सो ते एक करून ठेव. सो त्यांनी हेल्प होईल तुला अजून पण बोर्ड्सच्या वेळेस रिव्हिजनसाठी. थँक्यू. ओके. Any other doubts, guys? You can turn on your mic and you can ask. कारण आपण हे सेशन जे आहे ते कीप इट सिम्पल आणि शॉर्ट ठेवतोय. वाय? बिकॉज सध्याला अभ्यासाचा वेळ आहे. फार जास्त टाइम नाही घ्यायचा आहे तुमचा. कारण तो वेळ अभ्यासाचा आहे. बट या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सो तुम्हाला जर जे काही डाउट्स असतील, तुम्ही लगेच विचारू शकता. यू कॅन आस्क विथ लाइक अनम्यूट युअर माइक. अदरवाईज तुम्हाला इथे वाटत असेल की बाबा इथे जण आहेत बऱ्यापैकी 17-18-20 जण आहेत जे काही आहेत ते सेशन मध्ये. ओके. जे काही स्टुडंट इथे कसं विचारायचं तर 1 to 1 विचारू शकता. इफ कोणालाही क्वेश्चन असतील यू कॅन अनम्यूट अँड आस्क युअर क्वेश्चन्स.
और अदरवाईज आय थिंक वी कॅन स्टॉप हिअर. जर कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर आपण इथे थांबूयात. थ्रूआउट तुम्हाला जर वाटलं की हे सेशन इम्पॅक्टफुल आहे तुमच्याकडे, राईट, सो थ्रूआउट तुम्हाला जर इम्पॅक्टफुल वाटलं असेल हे सेशन आणि वाटतं की एनरोल इंजिनियरच्या टीमने पुन्हा पुन्हा घेऊन यावं अशा काही सेशन्स तुमच्यासाठी, लाईव्ह सेशन्स बेसिकली, हा ते एक थम्सअप बनता है भाई सबसे. सो तो आम्हाला, भक्तीला, सगळ्यांनाच मोटिवेट करेल. येस, सो थँक्यू सो मच. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट, ठीक आहे, आता तर बोर्ड एक्झाम अगदी जवळ आलेले आहेत. आता आपण कुठलं सेशन किंवा लगेच घेणार नाही आहोत. पण एक गोष्ट फिक्स आहे की 2 गोष्टी आहेत. आता तुम्ही जिथल्याही कुठल्या सिटीत असाल, काही जण तुमचे फ्रेंड्स असतील जे आज जॉईन झालेत, नाही झालेत, व्हॉटएव्हर इट मे बी. ओके, 2 गोष्टी आहेत. सीईटीशी रिलेटेड सगळे इम्पॉर्टंट फ्रॉम डे 1, ज्या दिवशीपासून तुमची बोर्डची एक्झाम झाली, अगदी त्या दिवशीपासून, त्या इव्हनिंग पासून तुम्हाला सीईटीच्या संदर्भातले कसं प्रिपरेशन करायचंय, जो टाइम तुमच्याकडे सीईटी 1 आणि सीईटी 2 ला उरणार आहे, बरोबर, तेवढ्या वेळात टॉपमोस्ट स्कोर कसा करायचा, या सगळ्या गोष्टी युट्यूबवर आपल्या येणार आहेत. सो प्लीज त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यासाठी तो खूप ऍड ऑन पॉइंट असणार आहे. दुसरं, एनरोल इंजिनियर्सची टीम यावर्षी तुमच्या सिटीमध्ये येणार आहे. म्हणजे ओव्हरऑल कम्प्लिटली महाराष्ट्र एनरोल इंजिनियर्सची टीम असणार आहे. सो जर तुम्हाला असं वाटत असेल ना, कोणी नगरचा आहे, माझा एखादा भाऊ बहीण जो संभाजीनगरला राहतो, तो पुण्याला राहतो, तो मुंबईला राहतो, तर एनरोल इंजिनियर्सची टीम पूर्ण महाराष्ट्र कव्हर करते यावर्षी. सो तुमच्या सिटीत, खूप लांबच्या सिटीपर्यंत एनरोल इंजिनियर्सची टीम पोहोचणार आहे. सो जिथे गरज आहे, यू कॅन कॉल एनरोल इंजिनियर्स, तुम्ही मेसेज करू शकता. सो बेस्ट ऑफ लक. आणि मला वाटतं आपण इथे थांबूयात. सो बेस्ट ऑफ लक सगळ्यांना बोर्डच्या एक्झामसाठी. युट्यूबला आणि इंस्टाग्रामवर जॉईन राहा.